नमस्कार. चला तर आज आपण एका मस्त विषयावर बोलूया. वेब पेजेसना एकदम जिवंत म्हणजे इंटरॅक्टिव्ह कसं बनवायचं. आपण हे समजून घेणार आहोत की जावास्क्रिप्ट आणि HTML ह्या दोन वेगवेगळ्या भाषा एकमेकांशी संवाद कसा साधतात. कधी विचार केलाय की आपण एका बटनावर क्लिक करतो आणि जादू झाल्यासारखं पेजवरची माहिती बदलते, तेही पेज रिलोड न होता. हे खऱ्या जादूच्या खेळासारखंच वाटतं नाही का? चला आज आपण हीच जादू कशी करायची ते शिकूया. हे बघा, वेब पेजेसना साधारणपणे दोन प्रकारची असतात. एक असतं स्टॅटिक पेज, जे अगदी छापलेल्या कागदासारखं असतं, म्हणजे ते कधीच बदलत नाही. आणि दुसरं असतं डायनॅमिक पेज, जे एखाद्या ॲपसारखं आपल्या प्रत्येक क्लिकला प्रतिसाद देतं. आणि हा जो फरक आहे ना, तो येतो जावास्क्रिप्टमुळे. तर मग जावास्क्रिप्ट आणि HTML यांच्यात हा संवाद होतो तरी कसा? हे एकमेकांशी बोलतात कसे? चला, या मागचं रहस्य आज उलगडूया. म्हणजे बघा, जावास्क्रिप्टला काहीतरी बदलायचंय आणि HTMLकडे ती रचना आहे जी बदलायची आहे. पण ह्या दोघांमध्ये थेट कनेक्शन तर नाहीये. मग यांना जोडणार कोण? कुणीतरी मध्यस्थी हवाच, नाही का? ते एकमेकांना कसे जोडले जातात? आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या कथेच्या हिरोची. डॉम म्हणजेच डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. हाच तो महत्वाचा पूल आहे जो जावास्क्रिप्ट आणि HTMLला जोडतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपलं ब्राउझर काय करतं? आपल्या HTML कोडला घेतं आणि त्याचं एका झाडासारखं स्ट्रक्चर बनवतं. याच स्ट्रक्चरला डॉम म्हणतात. आणि मग जावास्क्रिप्ट याच डॉमचा वापर करून HTMLच्या कुठल्याही फांदीपर्यंत म्हणजे कुठल्याही भागापर्यंत पोहोचू शकते आणि त्याला बदलू शकते. थांबा, हे थोडं किचकट वाटतंय का? काळजी करू नका. चला एक असं उदाहरण घेऊया जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे आणि या उदाहरणामुळे ही संकल्पना डोक्यात अगदी फिट बसेल. समजा आपला जो HTML कोड आहे तो म्हणजे आपला टीव्ही. ही एक वस्तू आहे ज्यावर आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. आता जावास्क्रिप्ट कोण आहे? तर ती व्यक्ती जिच्या मनात विचार आलाय की अरे, चॅनल बदलायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायचंय हे जावास्क्रिप्टला माहिती आहे. आणि मग येतो आपला डॉम. हा डॉम काय आहे? तर हा आहे रिमोट कंट्रोल. विचार करा, व्यक्तीला म्हणजेच जावास्क्रिप्टला चॅनल बदलायचा आहे आणि टीव्हीवर म्हणजेच HTMLवर तो बदल व्हायचा आहे. पण हे होणार कसं? रिमोट कंट्रोलनेच ना. जसं रिमोटशिवाय आपण सोफ्यावर बसून चॅनल बदलू शकत नाही, तसंच डॉमशिवाय जावास्क्रिप्ट HTMLमध्ये बदल करू शकत नाही. डॉम हाच तो मधला दुवा आहे. तर मग ह्या डॉम नावाच्या रिमोटला वापरायचं कसं? त्याला कमांड कशी द्यायची? त्यासाठी काहीतरी जादूचे शब्द असतीलच ना. चला तेच शिकूया. आणि हा आहे तो जादूचा मंत्र document.getElementById. याच एका कमांडचा वापर करून जावास्क्रिप्ट HTML मधल्या कुठल्याही विशिष्ट भागाला शोधून काढते. चला आता हा मंत्र फोडून बघूया. डॉक्युमेंट म्हणजे काय? तर आपलं पूर्ण वेब पेज. मग येतो एक डॉट. डॉटचा अर्थ आहे त्याच्या आत बघा. पुढे येतं गेट एलिमेंट बाय ID, म्हणजे आयडीने तो घटक शोधा. आणि शेवटी कंसात ज्याला आपण त्या घटकाचा खास ID देतो, ज्याला आपल्याला पकडायचंय. बघा किती सोपं आहे. ठीक आहे, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. एक छोटंसं पण एकदम स्पष्ट उदाहरण घेऊया. आता स्क्रीनवर बघा. डावीकडे आपला HTML कोड आहे. त्यात एक हेडिंग आहे ज्याला आपण एक खास नाव म्हणजे ग्रीटिंग असं ID दिलंय. आणि एक बटन आहे. महत्वाचं म्हणजे बटनावर ऑन क्लिक लिहिलंय. याचा अर्थ बटन क्लिक केल्यावर चेंज टेक्स्ट नावाचं फंक्शन काम करेल. आता उजवीकडे बघा, हा आहे जावास्क्रिप्ट कोड. इथे तेच चेंज टेक्स्ट फंक्शन लिहिलेलं आहे. हे फंक्शन काय करतं? तर ते document.getElementById ग्रीटिंग वापरून त्या हेडिंगला शोधतो आणि त्याच्या आतला मजकूर म्हणजे इनर HTML बदलून नमस्ते असं करतं. मग होतं काय? सुरुवातीला स्क्रीनवर हॅलो दिसतंय. मग कोणीतरी त्या क्लिक मी बटनवर क्लिक करतं. त्याच क्षणी आपली जादू म्हणजे ते चेंज टेक्स्ट फंक्शन कामाला लागतं. आणि क्षणात स्क्रीनवरचा मजकूर बदलून नमस्ते दिसू लागतो. झाली की नाही जादू? आणि हे जे आता आपण शिकलो हे फक्त कोड नाहीये. ही एक प्रकारची सुपर पॉवर आहे. आता आपण फक्त माहिती दाखवणारी पेजेस नाही तर त्याही पुढे जाऊन बरंच काही करू शकतो.
आणि लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त मजकूर बदलण्यापुरती मर्यादित नाहीये. याच एका संकल्पनेच्या जोरावर आपण काय काय करू शकतो? ॲनिमेशन्स, गेम्स, ऑनलाईन फॉर्म्स जे लगेच सांगतात की माहिती बरोबर आहे की नाही, अशा अनेक आकर्षक गोष्टी वेबवर तयार करता येतात. याच्या शक्यता खरंच अमर्याद आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण आता निर्मितीच्या एका मोठ्या जगात पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टी तयार करत राहा, सतत शिकत राहा आणि या वेबला आपला कॅनव्हास बनवा. तर मग आता प्रश्न हा आहे की ही नवीन शक्ती वापरून आपण आता काय नवीन आणि अद्भुत तयार करणार आहोत. विचार करा आणि कामाला लागा.